धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर जर, पाजुनी पाणी दृष्ट मोगलास, पाजुनी पाणी दृष्ट मोगलास, घडविला स्वराज्याचा इतिहास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी 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 जी, कीर्तीचा डंका भिडे गगनास, जी 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 जी। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट. भंडारा जिल्हा परिषद सभापतीपद काँग्रेसकडे, बांधकाम आणि शिक्षण विभागाचं सभापतीपद नरेश ईश्वरकर. कोल्हापूर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलासह बास्केट ब्रिजला मान्यता. आणि कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी हजारो वकील रस्त्यावर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. परळी येथील बँक कॉलनी परिसरात राहणारे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याच्या घटनेत 16 महिने होत आले आहेत, तरी अद्याप या प्रकरणातील आरोपींचा शोध पोलिसांना लागला नाही. तसेच त्यांच्या खुनाचे कारणही अस्पष्टच आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी परळी येथे येऊन मुंडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. खासदार सुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सभापती पद देखील काँग्रेसच्या ताब्यात आलंय. एकनाथ टेंडर यांना कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्ध विभागाचं सभापती पद देण्यात आलंय, तर बांधकाम आणि शिक्षण विभागाचं सभापती पद नरेश ईश्वरकर यांना देण्यात आलंय. महिला व बाल कल्याण विभागाचं सभापती पद अनिता नलगोपुलवार यांना, तर काँग्रेसच्या शीतल राऊत यांच्याकडे समाज कल्याणचं सभापती पद देण्यात आलंय. भंडारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खासगी कार्यक्रमानिमित्त सोमवारी सायंकाळी कोल्हापूर दौऱ्यावर होते. खासगी कार्यक्रम संपल्यानंतर गडकरी यांनी रात्री विमानतळावर राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पूरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा 624 कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. सर्वात महत्त्वाचा कोल्हापूर शहराला भेडसावणारा जो प्रश्न आहे तो म्हणजे शहराअंतर्गत रस्त्याची वाहतुकीचं ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होत आहे. लाखोच्या संख्येनं भाविक महालक्ष्मी मंदिरासाठी आणि कोल्हापूर शहरामध्ये पर्यटनासाठी येत आहेत आणि त्यामुळे शहराअंतर्गत तावडे हॉटेल ते शिवाजी पूल हा फ्लायओव्हर व्हावा यासाठी अमल माडिकांनी अनेक दिवस प्रयत्न करत होते. आज त्याला तत्वतः गडकरी साहेबांनी मान्यता दिलेली आहे आणि महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना आदेश दिलेले त्याचं लवकर डिझाईन बनवून द्या आणि त्याचे लागणारे सगळे पैसे केंद्र सरकारच्या वतीने दिले जातील. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं आणि ज्युनियर वकिलांना भत्ता मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापुरात वकील आक्रमक झाले. हजारो वकिलांनी रस्त्यावर उतरून शहरातून भव्य मोटरसायकलवरून रॅली काढली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. कोल्हापुरात खंडपीठ होण्यासाठी गेल्या 40 वर्षांपासून कृती समितीचा लढा सुरूच आहे. मात्र अजूनही खंडपीठाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारचं या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वकिलांनी मोटरसायकल रॅली काढून आंदोलन केले. दरम्यान सरकारने गांभीर्याने या प्रश्नाकडे लक्ष देऊन कोल्हापुरात खंडपीठ करावं, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशाराही वकिलांनी दिलाय. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सोलापूर आता या 6 जिल्ह्यांकरिता कोल्हापूर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची स्थापना व्हावी याकरिता मागील 38 ते 40 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती सन 2015 साली 7 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय श्री मोहित शाह सर यांनी आदेश केलेला आहे आणि त्यांच्या अभिलेखावरती तसं ठेवलेलं आहे की कोल्हापूर या ठिकाणीच फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सर्किट बेंचची स्थापना करण्यात येईल.
आणि त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारे या विषयाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही. वास्तविक त्यांच्या त्या अभिप्रायानंतर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट प्रमाणे पुढची स्टेप्स अशी होती की मुख्यमंत्री या प्रक्रियेमधले मुख्य कन्सल्टी असल्यामुळं मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायमूर्ती यांची भेट व्हावी आणि त्यांनी या सर्किट बेंच स्थापनेचं कामकाज पूर्ण करावं. यवतमाळच्या दिग्रसमध्ये नगरपालिका प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. 2 दिवसांपासून अतिक्रमण हटावं मोहिमेसंदर्भात शहरात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र जी अतिक्रमणं हटवण्यात आली नव्हती अशांवर नगरपालिका प्रशासनानं बुलडोझर चालवलाय. शहरातील मानोरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर परिषद कार्यालयाचा परिसर, तहसील कार्यालय परिसरातील सर्व अतिक्रमण हटवण्यात आलंय. मित्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत कमी मानधनावर आरोग्य कर्मचारी आपली सेवा देत आहेत. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आपली सेवा दिली. मात्र त्यांच्या पगारात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे तात्काळ पगार वाढ देण्यात यावी या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी आक्रमक झाले. आमचे प्रशासनाकडे आम्ही 2012 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काम करतोय आणि आता 2018 पासून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचंही काम आमच्यावर लादण्यात आलेलं आहे. आम्ही कोविडच्या काळामध्ये पण घरावर तुळशीपत्र ठेवून लेकरा बाळांना न भेटता आम्ही काम केलंय. आम्ही 6,000 रुपये वेतनावर काम करत होतो. आजही शासनाने आम्हाला दुर्लक्षित ठेवलेलं आहे. आम्हाला सिक लीव्ह मिळत नाहीयेत, आम्हाला पगार वाढ नाहीये. 11 मागण्या आहेत आमच्या पूर्ण. तसं आम्ही ते शासनाकडे निवेदन दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे पण दिलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या 36 पैकी 33 जिल्ह्यामध्ये बेमुदत संप करतोय आम्ही. आमच्या आजही आम्ही 4 निवेदन दिलेत. 6 वर्षापासून हे करतोय, पण एकही मागणीवर आमचा विचार केलेला नाहीये. त्याच्यामुळे आम्ही बेमुदत संपावर आहोत. शासनाने आम्हाला दुर्लक्षित न ठेवता आमच्या मागण्या मान्य कराव्या याच आमच्या अपेक्षा आहेत. मागण्या जर का पूर्ण करत नसेल शासन. अमरावतीत रामपुरी कॅम्पच्या दारू दुकानाविरोधात नागरिकांनी एल्गार पुकारलाय. दारूच्या दुकानामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होत असून हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी संकुलातील नागरिकांनी आजपासून रामपुरी कॅम्प महापालिकेच्या उद्यानाजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. 15 दिवसात दुकानं बंद न केल्यास उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय. मी अमित बाबाराव कुलकर्णी, मी सिद्धार्थनगर रामपुरी कॅम्प इथे राहतो आणि आमच्या इथे कैक वर्षापासून पिढ्यानोपिढी इथे देशी दारूचं दुकान आहे. आम्ही याच्या अगोदर एक्साईज डिपार्टमेंट, कलेक्टर आणि CPला खूप निवेदन देऊन थकलो. आता आम्ही इथे ठिय्या आंदोलन बंद केलेलं आहे. मागील 4 दिवसापासून आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलं आहे. अजूनही प्रशासनाने आमच्या कोणत्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे.
आणि प्रशासन आम्हाला येऊनसुद्धा बघतच नाही आहे. त्यामुळे आमच्या महिला बहिणी आणि आमचे भाऊ हे 4 दिवसापासून इथे फक्त ठिय्या आंदोलन म्हणून करत आहे. आता याच्या पुढची आम्ही सुरुवात करणार आहे, एक मोठं आंदोलन करणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे थोडेफार. त्यासाठी प्रशासनाने आमची दखल घ्यावी आणि आम्हाला या देशी दारू इथून बंद करायची आहे, यावर त्यांनी लक्ष द्यावे. बीडमधील सार्वजनिक शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं आवाहन डॉक्टर सत्येंद्र पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केलंय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बीडमध्ये मोठ्या उत्साहात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्सव सादर केले जाणार आहेत. वेगवेगळ्या भागातील कलाकार आपले नृत्य सादर करणार आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. बीडकरांनाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं. सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी बीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्तथरारक त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षीच सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा मोठ्या ज्याला कोल्हापूर नाद असं नाव आहे, तो ढोल ताशा येतो. 450चं पथक आहे ते ढोल ताशाचं, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी बीडकरांना पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे तिबेटियन मॉक नावाचं एक अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मोठी कारवाई करत आंतरराज्यीय चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक केली. या कारवाईत 21 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच आरोपींकडून 8 लाख रुपये किमतीचे 100 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेत या बाबींची माहिती दिली आहे. अद्याप इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. गाडगेनगर आणि अमरावती शहरात इतर भागात झालेले चेन स्नॅचिंगचे आरोपी क्राईम ब्रँचने अटक केलेले आहेत. त्या अटक केलेल्या आरोपीकडून जवळपास 21 चेन स्नॅचिंगच्या घटनांचा उलगडा होत आहे, ज्याच्यामध्ये अमरावती शहरातले 13 आहेत. आणखी काही गुन्ह्यांचा तपास होत आहे. आणि ह्याशिवाय नागपूर शहर, अकोला आणि धुळे येथे केलेली चेन स्नॅचिंगसुद्धा या आरोपींनी माहिती दिली आहे की त्या ठिकाणी सुद्धा केलेली आहे. आता 2 आरोपी ह्याच्यात अटक झालेले आहेत. आणखी त्यांचे इतर साथीदारसुद्धा निष्पन्न झालेले आहेत. या लोकांना सुद्धा अटक करण्याची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र 12 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता आरोग्य मित्रांच्या मागण्यांविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये विविध मागण्यांवर चर्चा झाली. मात्र काल 17 फेब्रुवारीपर्यंत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आज दिनांक 18 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्रांनी संप पुकारलाय. चालू करू. माझं नाव ज्योती अजय वानखडे आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेपासून आम्ही 2012 पासून या कार्यामध्ये काम करत आहोत, या योजनेमध्ये काम करत आहोत. निम्मन आम्हाला 13 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तरीसुद्धा आमचं वेतन 11,465च आहे. या शासनाने आणि या आमच्या TPAने आमचं अजूनही पगारवाढ केलेली नाही आहे. या 11,465मध्ये तुम्ही विचार करू शकता आमचा उदरनिर्वाह कसा होत असेल. आमच्या मागे शिक्षणाची मुलं मुली आहेत. माझ्या घरी तर 1-2 पेशंट आहेत. त्यांच्यावर मी कशी पैसे खर्च करू शकते. आणि आमची फक्त एकच मागणी आहे शासनानं, TPAला, आमच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य CEOला, की आमची 26,000 पगार एवढी वाढ करण्यात यावी, जेणेकरून आम्ही या वाढती महागाईमध्ये आम्ही आमचे उदरनिर्वाह व्यवस्थित करू. राज्यात शासकीय काम करणाऱ्या ठेकेदारांची कोट्यावधींची बिलं सरकारकडून थकीत आहेत. त्यामुळे थकीत बिलं तात्काळ मिळावीत यासाठी आता ठेकेदार आक्रमक झालेत. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कंत्राटदार ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढलाय. दरम्यान यावेळी कंत्राटदारांनी राज्य सरकारला 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. सरकारने कंत्राटदारांची कोट्यावधीची थकीत बिलं तातडीने द्यावीत, अन्यथा 1 मार्च पासून शासकीय काम बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा यावेळी आंदोलक कंत्राटदारांनी दिलाय. यवतमाळमध्ये झालेल्या मिटिंगमध्ये पूर्ण राज्याची मिटिंग झाली. त्यामध्ये ठरलं होतं की बाबा टप्प्याटप्प्यानं आपण आंदोलन करायचं आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणजे अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन मोर्चा काढून त्यांना निवेदन देणे आणि सरकारला याच्याबद्दल तुम्ही वरचेवर कळवणे, यासाठी पहिलं आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. 1 मार्चला जे आपण पूर्ण काम बंद आंदोलन करायचं आहे त्याचा हा पहिला टप्पा म्हणून आम्ही इथं अधीक्षक अभियंता कोल्हापूर यांच्या कार्यालयाला मोर्चा घेऊन आलो आहे. मोर्चामध्ये आम्ही वाजत गाजत मोर्चा आणलाय, कारण सरकारला 7 महिने कळत नाही. याचा अर्थ कुंभकर्णाची झोप सरकारला लागलेली आहे. कुंभकर्णाला जागा करायचं एवढं सोपं नाही. त्यामुळे वाजप पाहिजे, गाड्यांचा हॉर्न पाहिजे. जे ड्रायव्हर आमच्यासाठी काम करतात दिवसरात्र त्यांना आम्ही वेळेत पैसे देऊ शकत नाही. 10,000 मागितले 2,000 घेऊन जा म्हणून सांगतोय. त्यामुळे त्यांना बी कळलं पाहिजे बाबा हे मालक खरं बोलतोय खोटं बोलतोय. त्यामुळे सगळ्यांना मालक ड्रायव्हरना, डंपर ड्रायव्हरना, जे मिस्त्री हे आपले लेबर 6 जूनपर्यंत जात असतात परत, त्यांना आता मधनच परत पाठवतोय आम्ही. कारण नेमकं कसं असतं दिवाळीपासून ते जूनपर्यंत काम करत असतात. त्यांच्याकडे तिकडे पाऊस चालू जात असतात. आम्ही जूनपर्यंत त्यांना काम द्यायचं आमचं ॲग्रीमेंट असते, पण आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही काम चालू ठेवू शकत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही ते या, बघा परिस्थिती काय आहे, आणि त्यांना आता लवकर आमचा हिशोब करून पैसे पेंडिंग ठेवून त्यांना आम्ही गावी पाठवणार आहे. नाशिक जिल्हा पाण्याने समृद्ध जिल्हा असला तरी नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खेड्यापाड्यांवर पाण्यासाठी महिलांची वणवण चालू आहे. पाणी प्रश्न सुटण्याचे दृश्य अद्याप दिसत नसल्याने पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या महिला आक्रमक झाल्यात. पेठ सुरगाणाच्या मागोमाग त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणी टंचाईचे दृश्य पाहायला मिळू लागले. याचा परिणाम म्हणून पुरुष महिला रस्त्यावर उतरले असून संबंधित गावातील ग्रामस्थांनी कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून देवगाव ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.